मी आणि महेश लांडगे सोलापुरात आलो म्हणजे हा फक्त ट्रेलर आहे. पिक्चर ही लवकरच दिसेल. आम्ही ट्रेलर दाखवण्यासाठी आलो होतो. बुलडोजर कुठे चालवला पाहिजे याची माहिती घेतली असून बुलडोजर कुठे कुठे चालेल हे त्या लोकांना कळेल असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला. अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर सोलापुरातील शास्त्रीनगर येथे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याची माहिती घेऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी आमदार नितेश राणे आणि महेश लांडगे सोलापुरात आले होते. या दोघांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राणेंनी हा इशारा दिलाय. प्रखर हिंदुत्ववादी विचार मांडणारे माझे विधिमंडळाचे सहकारी लांडेजी आणि आमचे अन्य हिंदुत्ववादी सगळेच कार्यकर्ते जी काही 22 जानेवारीला काही घटना घडली आमच्या हिंदू समाजाच्या काही मुलांवर कार्यकर्त्यांवर हल्ला झाला. त्या पीडित कुटुंबाला लोकांना मी स्वतः रुग्णालयाला जाऊन भेटलेलो आहे आणि मी आणि महेश लांडगे आता या जे काही हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते आहेत त्यांना आधार देण्यासाठी, ताकद देण्यासाठी आणि आमच्या महायुतीचे सरकार हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे आणि पूर्ण पद्धतीने या कार्यकर्त्यांच्या मागे उभा आहे हा संदेश देण्यासाठी मी आम्ही इथे उपस्थित आहे. काही डिपार्टमेंटमधले सडके जे आंबे आहेत, सडके जे ज्यांच्यामुळे आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचं नाव खराब होत आहे त्याहीबद्दल आम्ही पूर्ण माहिती घेतलेली आहे की कोणी काय माहिती केलेली आहे, कुठल्या PIने कसं आमच्या कार्यकर्त्यांशी आणि त्या पीडितांशी वागलेलं आहे, कसं त्यांच्यावर हात उचललेला आहे ही सगळी माहिती आम्ही आदरणीय देवेंद्रजींना गृहमंत्री साहेबांकडे पोहोचवल्यानंतर पुढे काय कारवाई करायची हे तुम्हाला निश्चित पद्धतीने दिसेल. या संदर्भात काय ज्या अर्थी मी आणि महेशजी इथे आलेले आहेत म्हणजे ट्रेलर आलेला आहे. आता पिक्चर बुलडोजर देवाचं दिसणार पुढे. हे ट्रेलर दाखवण्याचं काम आम्ही दोघांनी आलेलो आहे. माहिती तरी घेतली पाहिजे की बुलडोजर कुठे चालवला पाहिजे. आता यानंतर बुलडोजर देवा कुठे कुठे चालेल या त्या संबंधित लोकांना कळेल. कारण का आमच्या राज्यामध्ये राहून अशा पद्धतीची हिंमत कोण करू शकत नाही. हिंदुत्ववादी विचाराच्या कार्यकर्त्यांवर हात टाकू शकत नाही आणि प्रशासनामध्ये डिपार्टमेंटमधले काही अधिकारी अगर बसून आमच्याच हिंदुत्ववादी विचाराच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात काम करत असतील, त्या लोकांच्या बिर्याण्या खाऊन त्यांच्या दाढी कुरवड्यात बसायचं असेल ना तर आता येणाऱ्या दिवसामध्ये दिसेल काय काय होत आहे. खरं तर म्हणून सगळी माहिती मी आणि महेश दादांनी घेतलेली आहे. शेवटी आम्ही इथे वस्तुस्थिती समजून घेण्यासाठीच आम्ही दोघंही इथे आलेलो होतो. आता आम्ही दोघं जाऊन आदरणीय गृहमंत्री साहेबांना जी माहिती द्यायची ती देणार. फक्त गुन्हे मागे घ्यायचा विषय नाहीये, त्याचबरोबर त्या मुलांचं संरक्षण, त्यांच्या कुटुंबाचं संरक्षण हेही आमच्या दोघांच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे आणि ते आम्ही पुढे गृहमंत्री साहेबांना माहिती देण्यासाठी ती हालचाल होती. PIचं नाव माहीत पडलं कसं म्हणजे एवढी माहिती तुम्हाला मिळाली आहे त्या PI? आता तुम्ही झोपेतून पण मला उठवला तरी PIचं नाव माझ्या तोंडपाठ माहिती सांगा ना त्याला कळेल. ज्यांनी मस्ती केली आहे ना त्याला चांगल्या पद्धतीने. साहेब मागच्या वेळेस आपण जेव्हा दौऱ्यावरती आला होता त्यावेळेस तुमच्यावरती पण गुन्हे दाखल केलेले पोलिसांनी. नेमकं चाललंय काय सोलापूरमध्ये? काय चाललंय करून दे ना. आम्ही काय नाही बोलतोय का गुन्हा नका दाखल. जे कायद्याच्या चौकटीत राहून त्यांना जे काय करायचं करून दे. शेवटी कायद्याचं राज्य आहे. त्यांना वाटलं असेल की मी काय आक्षेपार्ह बोललो तर त्यांनी गुन्हा दाखल केला. मी कायद्याच्या अनुसार त्यांना उत्तर देईन. पण इकडचे जे काय 2-3 कोण मुल्ला बिल्ला नावाचे जे कोण पिया आहेत ना ज्यांना कदाचित तुम्हाला सांगितलं असेल जरा नावं विचारा जेणेकरून त्यांना रात्री झोप येणार नाही. त्यांना कळावा आमच्याकडे सगळी नावं आणि कुंडले आलेले आहेत. सर गेल्या वेळेस महामोर्चा काय विषय मोर्चामधल्या पुढची उत्तर माहिती